बरं, आता एक टास्क आपण देऊयात. नेवर हॅव आय एव्हर मी तुम्हाला विचारते आणि इफ यू हॅव तर तुम्हाला म्हणजे हाताला थोडासा कलर लावला कारण का कंटिन्युटी आहे तर मी बोलणार नाही की तुम्ही ओके चालेल. उचलून एखाद्याला कलरमध्ये लोळवलं नाही आहे किंवा आहे स्वतःच लावायचं आहे ना स्वतःला. केलं आहे. नाही, तुला सगळे उचलायचे. मला सगळे उचलायचे. कोणाला उचललेस? मित्रमैत्रिणींना लहान आत्ता नाही हां, लहान असताना केलं म्हणजे व्यवस्थित छान मस्त बसवून विसवून. मला तर लहानपणी त्या टँकमध्ये टाकलेलं उचलून सगळ्यांनी मिळून. अजूनही टाकू शकतात तुला. बरं, ते अंडी वगैरे फोडतात ना तो जो प्रकार होतो तो केला आहे का? मला ते अगदी विचित्र गाणी किळस वाटायचं, पण मी बघितलंय बरेच लोकांनी अशी अंडी वगैरे फोडलेली आहेत आणि मी तिकडून पळून यायचं घरी. तर मी नाही नाही कधीच नाही. मी अंडी खाण्यात विश्वास ठेवतो. नेक्स्ट डे आपल्या स्कूलमध्ये विचारायचे की कलर करा निघाला मग घरी जा किंवा असं पनिशमेंट मिळाली म्हणजे पनिशमेंट अशी की होळीच्या आधीच सुट्ट्या मिळायच्या आधीच सांगितलं असतं की होळी खेळायची असेल तर ती इको फ्रेंडली रंगांनी खेळा. जर होळीचा कलर दिसला तर बसूच देणार नाही शाळेमध्ये. आणि मग तो होळीचा कलर जावा बांगडी कलर तो जाण्यासाठी जो काही तेल लावून काढा पण ते नंतर मग तरी चेहरा सुजलेला ना सलाला. सो मग एक लेक्चर अख्खं उभं राहा अशी शाळेत शिक्षा मला मिळाली. मला आठवतं की मी लहानपणापासून ॲक्टिंग करतोय म्हणून मी कधीच घराच्या बाहेर उतरायचं नाही होळीच्या दिवशी. नेक्स्ट डे शूट असायचं म्हणून. पण तरी माझ्या बिल्डिंगमधले सगळे मित्र मला खिचून खाली घेऊन गेले आणि त्यांनी मला सिल्वर कलरचा ऑइलवाला कलर लावलेला. आणि मग नेक्स्ट डे मी टेन्शनमध्ये, मग माझं पूर्ण होळी त्या टेन्शनमध्ये होतं की हा कलर जाईल की नाही असं सगळं. नाही नेक्स्ट डे जाऊन मेकअपने तो लपवायला लागला. मित्रांना असे खोटे नुसके दिलेत का भाई आधी तेल लावून जा किंवा असं जाऊन जा असे दिलेत? नाही होत. मला वाटतं ते अजून चिकटतो रंग त्याच्याने धरून बसतो तो स्किनला. आणि मग एकदा का जर तो स्किनमध्ये थोडासा जरी एब्झॉर्ब झाला, कारण होळी खेळायला गेलं तर पाणी जरी असं जरी घाम पण येतो सगळं, मग तो अजून चिकटून बसतो. सो प्रेक्षकांना काय विश कराल होळी? प्रेक्षकांना एकच सांगायचं आहे, 15 आणि 16 मार्चला झी मराठीवर तुम्हाला होळीनिमित्त महामालिकांचा महासंगम बघायला मिळणार आहे. तर तो प्लीज मिस करू नका, फक्त आपल्या झी मराठीवर. हॅपी होळी. हॅपी होळी. थँक्यू.